आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आवडी शिवारातील कमल पुष्पाच्या बागेचं काही महिन्यापूर्वीचं दृश्य आणि आत्ताचं जवानी ढळून गेल्यानंतर केळी काढल्यानंतरचं हे दृश्य आहे. विदारक दृश्य आहे. याला लागण म्हणतात. आता ह्यानंतर केळीचा घड वेगळा केल्यानंतर ही जी जुने केळीची रोपं आहेत त्याला बुंदा म्हणा झाड म्हणा कट केला जाईल आणि ह्या पिलांना त्यासाठी वाव दिला जाईल. आम्ही एकच नवरा धरल्यामुळं आमचं बागेचं कामकाज व्यवस्थित सुरू आहे. 2 पैसे कमी मिळून देत पण खात्रीशीर आणि काळजीपूर्वक आठवड्याला येऊन घेऊन जातात. आता निम्मा अर्धा माल राहिलेला आहे तरी 15-20 टनाचा माल अजून शिल्लक आहे. घेऊन जातील. त्यांच्या नजरेनं ते बघतात, आलेला माल उचलतात, कट करतात, नेतात. ठीक आहे, ओके. कितीतरी म्हणी आताच्या ह्या अवस्थेला पाहावं लागतं. जीवापाड जपलेली मुलगी शेवटी लग्न झाल्यानंतर तिचं काय काय होतं हे मुलीच्या आईवडिलांनाच माहीत असते. तर त्या पद्धतीनं या बळीराजाची अवस्था झालेली आहे. खूप पैसा घालून ही केळी आणलेलं पीक शेवटी या युद्धजन्य परिस्थितीमुळं, अवकाळी पावसामुळं अगदी जेरीला आलेलं आहे. कसं पण करा आणि घेऊन जावा असं आता आम्हाला म्हणायचं आहे. तर बघूया पुढील कामकाज. काम होने के बाद रामू भोजपुरी गाने वाला है. तब तक आप रहा देखो. रामू हंस रहा है. सबसे अच्छा खिलाड़ी है टीम का ये ब्रह्मा गरीब दिखता है लेकिन चालू है. हाँ, चैप्टर है वो. अशा प्रकारे एकमेकांना मदत करतात. टीमवर्क, चौघांचं टीमवर्क. ड्रायव्हर साहब खाली थोडीफार हेल्प करते हैं. माल बढ़िया है. आप फिर से बोलो. हैं? बोलो माल चांगला है, चांगला. ओके. बहुत बढ़िया. खावा पिया के उसका बढ़िया मतलब मोटा कर दियो है. अच्छा. हाँ, ओके, थैंक यू. एक नंबर माल है. ओके, ठीक है. ये यूपी तक अब जाएगा तुम्हारी हाँ, बात. यूपी तक पहुँचाए दो, जिला बहराइच तक पहुँचाए दो. ओके. कुछ गाना बिना भोजपुरी गाते हैं क्या? नहीं हम नहीं गाते. वो अच्छा. रामू गाएगा. हाँ, ओके. क्या काम की ये है गड़बड़ है इसलिए वो अभी गाना गाने में मूड में नहीं है. वो काम के मूड में है. पहला काम, बाद में कुछ. बोलो क्या बोलो. नहीं बोल दिया, हो गया. क्या हम ये वीडियो बंद था ना. हाँ, वो मैंने बोल दिया जो बोलना था. क्या बोल दिया. बोलो. अजय शर्मा बोल रहे हैं. नहीं बोल रहे माल अच्छा है, बढ़िया है. साहब आपका नाम हम भूल गए. जरा नाम बताओ. गोरा. हाँ, ओके. ठीक है. हाँ, ये टीम के 4 खिलाड़ी हैं. एक रामू है, एक ये टीम का मैनेजर है. हाँ. गोरा ये टीम का मैनेजर है. ओके. हंसी मजाक में ये काम चल रहा है. आवडी शिवारातील केळीचं दर्शन माझ्या मित्रमंडळींनी, पाहुणे मंडळींनी आणि इतरांनी, शेजाऱ्यांनी देखील या केळीचा स्वाद घेतलेला आहे. ज्यांना कोणाला हवे असतील, एक फणी हवी असेल तर जरूर मला आवडी शिवारात येऊन आल्यानंतर मिळेल. ओके, ठीक आहे. जरा दर पडल्यामुळं शेतकरी वर्ग नाराज आहे. आता काय करायचं. मुलगी लग्नाला आलेले, लग्न तर केलंच पाहिजे. कसलं स्थळ आहे, काय आहे, नारळाचं आणि मुलीच्या बाबतीत काही सांगता येत नाही. कोण चांगले निघेल आणि कोण खराब निघेल तो भगवंताचा हातात आहे. असू दे, जे काय आहे त्याचा आपण स्वीकार करायचा आहे, समजून घ्यायचा आहे, समजून सांगायचं आहे आणि आपलं रुटीन आपणच चालू ठेवायचं आहे. ओके. रामाची गडबड, त्याला बघायला आणि बोलायला वेळ नाही. रामजवळ हा आवडी शिवारातील सर्वांचा टेप सुरू आहे. अब हमारी उनके साथ गट्टी हो गई है.
ओके, ठीक आहे. या बाजूला जे टाकलेली केळी दिसतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जोड केळी, दंतकथा तुम्हाला सांगितलेली आहेच. शिवाय आता केळी मोठी झाल्यामुळं ते पोलकं त्यांना बसणं झालेलं आहे, म्हणजे त्यांच्यावरची साल त्यांना बसन तर चिरलेलं आहे. जे केळ चिरलेलं आहे ते देखील रामू बाजूला काढत आहे. म्हणजे चांगलाच माल तो निवडून घेत आहे, खराब माल बाजूला टाकत आहे आणि इतर लोक येऊन जनावरांच्यासाठी ते टाकून दिलेली केळी घेऊन जातात. ये एक नंबर का माल, वैसा माल सब अच्छा ही है. और रामू को दोनों तरफ देखना पड़ता है, वजन की तरफ, कैरेट की तरफ और फनी की तरफ, केला की तरफ. ये कैरेट भरना भी एक कला है. देखो रामू कैसा कैरेट भर रहा है.